उपळे, दुमाणा तालुका बार्शी येथे कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे जयंती सप्ताह निमित्त PSI हिना शेख यांचे महिला सबलीकरण व सशक्तीकरण या विषयावर व्याख्यान संपन्न. उपळे दुमाला येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित वखारिया विद्यालयात 29 जानेवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या 121व्या जयंतीनिमित्त कर्मवीर जयंती सप्ताह आयोजित करण्यात आला असून यामध्ये विविध स्पर्धांचे आणि व्याख्यानांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून सप्ताहाच्या प्रथम दिनी 29 जानेवारी रोजी धाराशिव उस्मानाबाद येथील महिला पोलीस उपनिरीक्षक हिना शेख मॅडम यांचे महिला सबलीकरण व सशक्तीकरण या विषयावरील व्याख्यान संपन्न झाले. प्रारंभी हिना मॅडम विद्यालयाचे मुख्याध्यापक दयानंद रेवडकर सर यांच्या हस्ते कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती तौले मॅडम यांच्या हस्ते माननीय हिना शेख मॅडम यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सहशिक्षक सदाशिव सोनके सर यांनी माननीय मुख्याध्यापक यांचा सत्कार केला तर श्रीमती रोहिणी डोईफोडे मॅडम यांनी कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या कळंब पंचायत समिती अधिकारी श्रीमती संगीता सुतार मॅडम यांचा सत्कार केला. महिला पोलीस उपनिरीक्षक हिना शेख मॅडम यांनी आपल्या व्याख्यानात आजच्या सोशल मीडियाचा वापर आवश्यक आणि जपून करण्यास सांगितले. त्याबरोबरच महिलांवरील अन्याय अत्याचार भाष्य केले, न्यायासाठी पोलिसांची मदत कशी घ्यावी, आपल्या घरातील तसेच शेजारील महिलांवरील होणारे अन्याय कसे दूर करता येतील याचेही मार्गदर्शन केले. मुलींनी समाजात वावरताना आपणच आपली काळजी कशी घ्यावी, मुलींना निर्भय आणि धाडसी बनण्यास सांगितले. या प्रसंगी पोलीस कॉन्स्टेबल पठाणही उपस्थित होते. माननीय हिना शेख मॅडम यांनी आपला संघर्षमय जीवनपटही उलगडून सांगितला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षक श्री महाले सर यांनी केले तर सूत्रसंचालन कुमारी पूनम जुनवणकर या विद्यार्थिनीने केले. उपस्थित मान्यवरांचे सहशिक्षक मकरंद जगदाळे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी श्रीमती तौले मॅडम, राऊत सर, महाले सर यांनी विशेष परिश्रम घेतले. संपादक हुसेन मुलानी, टाइम्स 45 न्यूज, अकलूज, सोलापूर. परीक्षेची तयारी चालू केली. त्या एका वर्षामध्ये मी राज्यसेवा म्हणजे क्लास 1 आणि क्लास 2 वर्ग 1 आणि वर्ग 2 चे जे पद असतात. वर्ग 1 म्हणजे सांगू का तुम्हाला, जसं की उपजिल्हाधिकारी असेल, DYSP असेल किंवा तहसीलदार असेल, ह्या पदांची एक्झाम असते किंवा स्पर्धा परीक्षा असते की त्याच्यासाठी 15वी पास असणं गरजेचं आहे, पदवी असणं गरजेचं आहे. आणि त्या एक्झाम द्यायला सुरुवात केली आणि पहिल्या अटेम्प्ट मध्ये मी पूर्व परीक्षा पास झाले, मुख्य परीक्षा पास झाले, मी इंटरव्ह्यू पर्यंत गेले फर्स्ट अटेम्प्ट मध्ये. आणि लास्ट जो रिझल्ट लागला माझा, त्याच्यात माझं सिलेक्शन झालेला नव्हता, मी आउट ऑफ लिस्ट होते. त्याच्यानंतर काय, आता एका वर्षामध्येच काहीतरी अचीव्ह करायचं आहे, कारण मुलींना भरपूर बंधन असतात, घराचे बंधन असतात, मुलांना थोडेसे कमी असतात पण मुलींना जास्त असतात, कारण लग्न आहे, बाकीच्या गोष्टी आहेत, तर घरचे तेवढं वेट करत नाही आपल्या बाबतीत. मग आता काय करायचं, तर मग मी PSI ची एक्झाम दिली, मी तलाठ्याची एक्झाम दिली, त्याच्यानंतर तुम्हाला सांगते जिल्हा परिषद क्लर्कची एक्झाम दिली. B.Ed झालेला होता म्हणून विशेष शिक्षिका, आदिवासी विशेष शिक्षिका, आदिवासी विभागाची जी झालेली होती ती एक्झाम दिली. त्याच्यानंतर मी IB ची एक्झाम दिली. अशा सगळ्या परीक्षा मी त्या वर्षभरामध्ये 2013-14 मध्ये देत गेले. आणि त्यानंतर मग 2013 मध्ये तलाठीचा रिझल्ट खूप लवकर लागलेला, 8 दिवसामध्ये रिझल्ट लागला होता. आणि मी ऑक्टोबर 2013 मध्ये महसूल खात्यात तलाठी म्हणून फुलंब्रीमध्ये जॉईन झाले, कारण मला नोकरी गरजेची वाटत होती की आपल्या हातात काहीतरी असल्यानंतरच आपल्याला पुढचे शिक्षण घेऊ देणार, घरचे पुढे शिकू देणार. आणि त्यानंतर मी तलाठीची एक्झाम देत असताना माझा PSI पदाचा रिझल्ट आला. 1.5 वर्ष नोकरी केल्यानंतर मी तिकडचा राजीनामा देऊन 2015 मध्ये ट्रेनिंगसाठी नाशिक येथे गेले आणि ट्रेनिंग करून आल्यानंतर आजपर्यंत मी उस्मानाबाद जिल्ह्यात, यापूर्वी मी जालना जिल्ह्यात 1 वर्ष नोकरी केलेली आहे. 2017 पासून तर आतापर्यंत मी इथं आहे. ट्रेनिंगला जाण्या अगोदर पण मी एक राज्यसेवा दिलेली होती, त्याचा रिझल्ट माझा फायनल रिझल्ट 7 मार्काने राहिलेला आहे. त्याच्यानंतर मी परत राज्यसेवा दिलेली नाही, कारण का, तर मला असं वाटतं 2 वेळेस दिले, झाला नाही, शेवटी नोकरी भेटली आणि कुठेतरी मी स्वतःला फुल स्टॉप दिलाय.
पण आज एवढे वर्ष झाल्यानंतर परत मला असं वाटतं की मी परत पुढे दिली असती तर, मी असं केलं असतं तर, मला असं वाटतं माझ्या बाबतीत जे घडतं की तुमच्या बाबतीत घडायला नकोय. तुम्हाला बेसिक या गोष्टी माहित पाहिजे की आपल्याला करायचं काय आहे. जसं की एखाद्या फंक्शन मध्ये मुलींना जायचं असलं की यांचं चालू राहतं, मग मी हेच ड्रेस घालणार आहे, मी अशीच हेअरस्टाईल करणार आहे. तसं आपण आपल्या आयुष्याकडे बघत नाहीये सध्या. आणि स्वतः म्हणजे आपल्या तुमच्या बाबतीतला एक विषय सांगते मी की मी ग्रामीण भागातून आहे, मी ग्रामीण भागातून आहे, हा लेबलच लावून फिरतो आपण की ग्रामीण भागातून आहे. कितीतरी अधिकारी हे ग्रामीण भागातून असताना आज कलेक्टर झालेले आहेत, आज SP झालेले आहेत, जिल्हा चालवतायचे.